आता वाजले 6 आणि आज आहे वर्षाचा पहिला दिवस आणि हा दिवस आम्हाला सुरुवात करायची विथ दगडूशेठ महाराजांच्या आशीर्वादाने. तर मी आणि पृथ्वीराज सकाळीच निघालोय. तर इथं जाऊयात दगडूशेठला आणि दर्शन घेऊया. मी दगडूशेठचं दर्शन घेऊन सारसबागेत आलोय आणि आज 1 तारीख असल्यामुळं दगडूशेठला प्रचंड गर्दी होती आणि घरून निघताना आम्ही असा विचार केला होता की आम्ही आरतीला थांबणार आणि गर्दी बघून आम्ही आमचा तो विचार बदलावला. म्हटलं आता फक्त दर्शन घेऊ आणि निघूयात. अगोदर नॉर्मल लाईनमध्ये राहिलो, त्यानंतर ती गर्दी बघून पुन्हा म्हटलं की पास काढू आणि त्या लाईनमध्ये उभा राहू. तर आम्ही पास काढला आणि पासच्या त्या लाईनमध्ये उभा राहिलो आणि विचार तोच होता की नाही फक्त दर्शन घ्यायचं आणि निघायचं. त्यानंतर 2 माणसं आमच्या जवळ आले, त्यांना घाई झाली होती म्हणून त्यांनी जे श्रीफळ झालं, नारळ झालं आणि दुर्वा वगैरे घेतल्या होत्या तर त्या आम्हाला दिल्या दोघांना आणि ते म्हणे की आमच्याने तिथं अर्पण करा. ते झालं. त्यानंतर जसं आम्ही मंदिरात एंटर केलंय ना तर त्याच मोमेंटला आरती चालू झाली. तर पूर्ण आरती होईपर्यंत आम्ही मंदिरात होतो आणि जशी आरती संपली त्यावेळेस आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो. म्हणजे जो विचार करून आम्ही निघालो होतो आणि त्यानंतर आम्ही तो विचार बदलावला आणि पुन्हा म्हणजे ज्या कॉजसाठी आलो होतो ना तर ते लिटरली होऊन गेलं. म्हणजे ध्यानीमनी नसताना होऊन गेलं. ज्याची आम्ही इच्छा सोडून दिली होती, वाटलं होतं की हे होणार नाही, तरी पण ते झालं. तर म्हणजे असं असतं ना की ज्या गोष्टी व्हायच्या असतात तर त्या होऊन जातात. तर मग वर्षाची सुरुवात आमची अशी झाली आहे आणि असं एकदम ब्लेस फील होतं आहे. बरोबर ना ब्रो? 100%. आता वाजले 2. ॲक्च्युली सारसबाग वगैरे आल्यानंतर मी झोपलो होतो कारण माझी रात्री झोप झाली नव्हती आणि आता मी निघालोय जेवायला. तर पिझ्झा पनीर सगळे ऑप्शन ट्राय केल्यानंतर आमचा मिसळचा प्लॅन फिक्स झालाय. तर आम्ही चाललोय जोगेश्वरीला. तर मग चल जेवण करून येऊयात. तिच्या दिवशी मिसळ त्यानंतर लस्सी, द ओजी कॉम्बिनेशन आणि ऑलमोस्ट एव्हरी पुणेकर हे फॉलो करतच असणार. त्या जोगेश्वरीची मिसळ चांगली आहे, म्हणजे नॉट बेस्ट बट ठीक आहे, चांगली आहे. जस्ट आता आमचं जेवण झालं आणि आता आम्ही निघालो घरी जायला. मोठे लोक बघा, मोठ्या लोकांचं न्यू इयर रिझोल्युशन काय तसं मग डायरेक्ट करायच्या गोष्टी काय काय करायचं ठरवलंय मग डायरेक्ट मग अराउंड 6:45 झालेत आणि जे काही छोटं मोठं काम होतं ते सगळं आवरून मी आता जस्ट चहा घेतोय. आयुष हॉलमध्ये त्याच्या कंपनीचं काम करतोय. खरं तर तसं आज पब्लिक हॉलिडे आणि माझी नाईट शिफ्ट पण आहे. तर मी पण एक अराउंड 9ला लॉग इन करणार आहे कारण माझ्या काही मॅन्डेटरी ट्रेनिंग्स मला कंप्लीट करायच्या. पण त्या अगोदर मला जे थोडंसं यूट्यूबचं काम पेंडिंग आहे तर ते कंप्लीट करायचं. डिनरसाठी पुन्हा पिझ्झा ऑर्डर केलाय. जो सकाळचा प्लॅन कॅन्सल झाला होता तो आता परत एक्झिक्यूट केलाय मी आणि आयुषने. जो तिकडं कोपऱ्यात दिसत असेल तुम्हाला. आम्हाला नाही बाहेर जायचा कंटाळा. गाईज फायनली पिझ्झा इज अराइव्ड आणि हा आमचा आजचा रात्रीचं जेवण आहे. तर या नोटवर मी आजचा हा व्लॉग एंड करतोय कारण मला आहे काम यानंतर ना. तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. आयुष से गुड नाईट.